हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी. आज एक छोटंसं मोटिवेशन तुमच्यासाठी. आज आपण बघतोय की आपल्या MSBTच्या ज्या एक्झाम आहेत, समर 24च्या एक्झाम ह्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. साधारणतः 1 महिना त्याला फक्त बाकी आहे. आता बऱ्याचशा मुलांची लगबग आहे की आपलं सबमिशन पटापट आपल्याला करायचं आहे. अभ्यासही होत नाही आहे, सगळं मॅनेज करायचं आहे. अभ्यासाच्या बाबतीत पॉझिटिव्ह कसं राहायचं, अभ्यास किती केला गेला पाहिजे, अभ्यास कसा करायचा, ह्या संदर्भात माझे व्हिडिओज ऑलरेडी आहेत. पण आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ एक अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचा आयुष्याच्या प्रती बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा फक्त असा आहे की बस चाललंय, जे चाललंय ते चाललंय. तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही समाजामध्ये वावरत असतात, म्हणजे समाजामध्ये तुम्ही येतात, घरातनं निघतात, कॉलेजला येतात, कॉलेजमधनं कुठे बाहेर जातात, हॉटेलला जातात, दुकानात किंवा व्हॉट एव्हर इट मे, समाजात जेव्हा तुम्ही फिरत असतात त्यावेळेला आम्ही बघतो, सगळे शिक्षक लोक बघत असतात की प्रत्येक शिक्षकाच्या समोर काही विद्यार्थ्यांचा जो समूह असतो, काही विद्यार्थ्यांचा जो बंच असतो हा खूप सिन्सिअर असतो. काही विद्यार्थी जे असतात हे थोडेसे मॉडरेट लेवलचे असतात, कधी शांत बसणं, कधी मस्ती करणं. पण काही जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी कंटिन्युअसली ॲरोगन्स असतो, कोणाला तरी काहीतरी त्रास देणं, ॲरोगन्स, न्यूसन्स क्रिएट करणं, चांगली व्यवस्था जी असते ती बिघडवणं, किंवा एखाद्या शिक्षकाला त्रास देणं, किंवा वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रास देणं, चांगलं लेक्चर चाललं असेल तर ते डिस्टर्ब करणं, असं कंटिन्युअसली होत असतं. मित्रांनो, हे का होत असतं, हे विद्यार्थी असं का करत असतात? तर हे विद्यार्थी, मी नेहमी माझ्या लेक्चरला विद्यार्थ्यांना सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही घरातनं बाहेर पडतात ना, त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरातले एक रिप्रेझेंटेटिव्ह असतात. म्हणजे मुलगा ज्या वेळेला बाहेर कसा वागतो, त्या मुलाच्या वागण्यावरनं आपल्याला कळतं की त्याच्या घरामध्ये त्याला कसं वातावरण मिळालेलं आहे. तर तो दोष जो असतो, हा दोष ॲक्च्युली त्या मुलाचा नसतो. तो त्या मुलाने ज्या घरात जन्म घेतलेला आहे, त्याच्या आईवडिलांनी त्याला जसं वाढवलेलं आहे तसा तो वाढलेला आहे, आणि त्याच्यामुळे तो समाजात येऊन तसा वागत असतो. तर मित्रांनो, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे आता की स्वतः एक रिस्पॉन्सिबल पर्सन बना. तुम्हाला एक स्वतः थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घ्यायला सुरुवात करायची आहे. कारण असं कंटिन्युअसली वागत राहिल्याने तुम्हाला मिळणार काय आहे की तुम्ही समाजामधला एक असा घटक होऊन जाणार की याला दुर्लक्षित केलं जाईल. तुमच्याकडे कोणीही बघणार नाही किंवा तुम्हाला कोणी विचारणार नाही, अशा लेव्हलचे तुम्ही होऊन जाल. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बघा. आता कुठे जन्म घेणं हे तुमच्या नशिबात नव्हतं, तुमच्या कर्माने, तुमच्या नशिबाने तुम्हाला तुमचे आईवडील मिळालेले आहेत, किंवा तुमच्या घरातलं वातावरण तुम्हाला मिळालेलं आहे. मग हळूहळू काय करायचं आहे की छोट्या छोट्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत ह्या आपल्याला उचलायला सुरुवात करायची. घरातल्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील तर आज तुम्ही जे आहे, तुमचं वय वर्ष असतं 18, 19, 20, ह्या वयोगटातले तुम्ही डिप्लोमा लेवलचे विद्यार्थी असतात. मग घरातल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात करा. वडिलांची थोडी जबाबदारी असेल, आईची थोडी जबाबदारी असेल, घरातली काही जबाबदारी असेल, तर ती जबाबदारी घ्यायला छोटी का असे ना, घरातलं छोट्यातलं छोटं काम असे ना. मी असं नाही म्हणत की तुम्ही पैसे कमवायला जा, पण घरातलं छोट्यातलं छोटं काम असेल तर ते काम करायला तुम्ही पुढे या आणि ते काम करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट की ज्या वेळेला आपण कोणाशी बोलत असतो, ज्या वेळेला आपण एखाद्याशी संभाषण करत असतो, कम्युनिकेशन करत असतो, तर त्यावेळेला आपण कळत न कळत एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲप्रोच आपला देत असतो समोरच्याला. कारण की जर एखादा मुलगा टार्गेटपणा करत असेल तर शिक्षकांचा त्याच्याकडे बघण्याचा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू फिक्स होतो, हा काही करो, हा टार्गेटच. पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करा. तुमचे मित्र, तुमचे आईवडील, तुमचे रिलेटिव्स किंवा तुमचे शिक्षक, टीचर्स, ह्या सगळ्यांना एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करा. कोणी काही तुम्हाला बोलत असेल ते शांततेने एक छोटी स्माईल करा, त्यांच्याशी थोडं व्यवस्थित बोला. त्याच्याने हळूहळू काय होईल की तुमची इमेज
सुधारायला थोडीशी त्याला हेल्प होईल, की आपण जर एखाद्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत असू तर. याच्याने काय होतं की याच्याने ऑटोमॅटिकली तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे हे सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण होत जातं आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा सुद्धा बदलत जातो. हे झालं कॅरेक्टर वाईज. आता मला तुम्हाला सांगायचं आहे थोडं एज्युकेशनच्या बाबतीत. मी आधी म्हटलं की तुम्ही रिस्पॉन्सिबल व्हा, दुसरं म्हटलं की तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हनेस तुमच्या नेचरमध्ये आणा, आणि आता तिसरं आहे की तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे की आपण काहीतरी करू शकतो, ही जिद्द आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे आता ज्या वेळेला तुम्ही सबमिशन फक्त समोर आलेलं आहे तेवढं लिहिता आहेत, आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला स्टडी करायचा आहे, तर सगळ्यात आधी तुमचे जेवढे काही सब्जेक्ट आहेत ह्या सब्जेक्टचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही करून घ्या. तुम्हाला आत्ता एक्सटर्नल ओरल पण द्यायचे आहेत, प्रॅक्टिकल्स पण द्यायचे आहेत, सबमिशन पण करायचं आहे. तर मित्रांनो, उठा आणि जागे व्हा. आता हीच वेळ आहे, आणि जर हे 15 ते 20 दिवस तुमच्या हातातनं गेले तर तुम्हाला ग्रीप मिळाला, MSBTच्या एक्झाममध्ये ग्रीप मिळवण्यासाठी खूप ओढाताण करावी लागेल. म्हणून आत्ताच जागे व्हा. रोज एक सब्जेक्टचं थोडं का असं ना ते वाचायचं आहे, म्हणजे वाचायचं. क्वेश्चन पेपर घ्या, क्वेश्चन पेपरमधले प्रश्न लिस्ट आउट करून घ्या की 3 क्वेश्चन पेपर आपल्याला करायचे आहेत. या 3 क्वेश्चन पेपरमधले सगळे प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे आहेत का ते मेक शुअर करा. नसेल तर तुमच्या शिक्षकांना जाऊन भेटा, त्यांच्याकडनं ते घ्या. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, मी तुम्हाला ते मेलही करून देईल त्याचे सोल्युशन. याच्याने काय होईल की तुमचा हळूहळू जो होईल ते की तुमच्याकडे नोट्सचं एक कलेक्शन होऊन जाईल, क्वेश्चन पेपरचं एक कलेक्शन होऊन जाईल, आणि त्या क्वेश्चन पेपर सॉल्व करायला सुरुवात करा म्हणजे करा. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह विचाराने ही गोष्ट सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला 100% आतून ऊर्जा मिळते, आतून एनर्जी मिळते, नाही मला काहीतरी करायचं आहे. ही झाली तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं. आता कसलं डिस्ट्रॅक्शन होतं? आता तुमचं वयच असं आहे बाळांनो की तुम्ही ज्या वेळेला ह्या फेजमध्ये होता तर त्या फेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला ॲट्रॅक्शन फार वाढतं. मुलींना मुलांप्रतीचं वाढतं, मुलांना मुलींप्रतीचं ॲट्रॅक्शन खूप वाढतं, कारण तुम्ही जस्ट ग्रोईंग स्टेजमध्ये असतात. तुमच्यामध्ये हार्मोनल चेंजेस हे फार प्रचंड प्रमाणात झालेले असतात, कारण हेच वय असतं की याला तारुण्य अवस्था म्हणतात. आणि ह्या वेळेला जर तुम्ही टोटली डिस्ट्रॅक्ट होऊन जातात, काय होतं की तुम्हाला इमोशन्स कंट्रोल करता येत नाही मुलांना आणि मुलींना. म्हणजे बेसिकली मुलींना खूप जास्त इमोशन्स कंट्रोल करता येतात, ते नॅचरली असतं, पण मुलांना त्यांचे इमोशन्स कंट्रोल करता येत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की बरेच मुलं त्यांच्या आयुष्याच्या चांगल्या मार्गावरनं भरकटतात. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींपासून थोडंसं लांब आहे. या कुठल्याच गोष्टींचा विचार करायचाच नाही अजिबात. जे होईल ते होईल. फक्त एकच विचार करा मित्रांनो की आपल्याला फक्त चांगले पर्सेंटेज आपल्याला स्वतःला आणायचे आणि आपली ओळख सिद्ध करायची आहे. तुमची ओळख का सिद्ध करायची? कारण की ज्या वेळेला तुम्ही एक प्रतिष्ठित चांगल्या मार्कांनी पास व्हाल, चांगलं एज्युकेशन घ्याल, तर त्यावेळेला तुम्ही समाजामध्ये एक चांगलं प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुम्ही समोर याल. आणि त्याच वेळेला खरं तुमच्या आईवडिलांचं जे नाव आहे हे नाव मोठं तुम्ही करणार आहात. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा बदल तुमच्या आयुष्यामध्ये करायला सुरुवात करा. ज्या आपल्याला वाटतंय की आपले जे मित्र आहेत हे खूप टार्गेट लेवलचे मित्र आहेत, हळूहळू सोडून द्या, चांगल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जा. 5वी गोष्ट, तुम्ही टीम लीडर बनायला सुरुवात करा. जर तुम्ही टीम लीडर बनू शकत नाही तर एखाद्या चांगल्या टीमचा सदस्य बनायला सुरुवात करा, पण चांगली टीम की ज्याच्याने तुम्ही स्वतः मोटिवेट होणार आहात, ज्याच्याने तुम्ही स्वतः काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तुमच्यामध्ये येणार आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण व्हिडिओ सो लॉंग होणार आहे, तर त्याच्यामुळे आता मी इथेच थांबतो आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जबाबदार नागरिक बना. त्याच्याने तुमच्यामध्ये जिद्द येणार, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येणार आणि तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल. आणि तुम्ही तुमच्या एक्झामचं प्रॉपर प्लॅनिंग करा. प्रॉपर प्लॅनिंग ज्या वेळेला तुम्ही कराल, हळूहळू सुरुवात करा, स्टेप बाय स्टेप सुरुवात करा. हे हजार पावलं चालायचे, त्याची सुरुवातही एका पावलाने होते. म्हणून एक पाऊल टाकायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला यश 100% मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
थँक्यू मित्रांनो.